तुमचं वय वाढत चाललं आहे का? चांगली स्थळे वारंवार येऊनही शेवटच्या क्षणी मात्र काहीतरी अडथळे येत आहेत का? कदाचित तुमच्या आयुष्यात काहीतरी बाधा काम करत आहेत. हा उपाय केल्यावर तुमचं लग्न लवकर जुळून शकतं. हे नक्की आहे का? नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार. स्वामी समर्थ भक्त परिवारांनो, श्री स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा विषय खूप जिव्हाळ्याचा आहे आणि मनाला थेट स्पर्श करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित तुम्ही किंवा तुमच्या घरात कुणीतरी या परिस्थितीतून जात असेल किंवा मग तुमचे ते मित्र पण असू शकतात. वय वाढत चाललंय पण लग्न काही जमत नाही. योग्य स्थळ येतात पण काही ना काही कारणाने तुटतात. कधी पत्रिका जुळत नाही तर कधी बोलणी होऊनही शेवटच्या क्षणी अडथळे येतात. आणि मग मनात एकच प्रश्न येतो, माझ्याच बाबतीत असं का होतंय? मंडळींनो, ही फक्त तुमचीच समस्या नाही. लाखो लोक या अडचणीतून जात आहेत. पण घाबरायचं कारण नाही. कारण आपल्या वैदिक शास्त्रात स्वामी समर्थांच्या कृपेने अशा अडचणींवर सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत. आज मी तुम्हाला असे 5 उपाय सांगणार आहेत जे अनेकांनी केले, अनेकांनी अनुभव सांगितले आणि त्यांचं लग्न लवकर जुळलं. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच उपयोगी व्हिडिओ तुम्हाला सतत मिळत राहतील. आता आपण सर्वात आधी समजून घेऊया की लग्नाला उशीर का होतो. कारण जोपर्यंत कारण कळत नाही तोपर्यंत उपाय करून परिणाम देत नाही. सर्वात पहिले कारण म्हणजे मंगळ दोष. अनेकांच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यामुळे विवाहात अडथळे येतात. चांगली स्थळे येतात पण काही ना काही कारणाने जुळून येत नाही. दुसरं कारण ते म्हणजे शनी आणि राहू यांची बाधा. या ग्रहांचा प्रभाव जास्त असेल तर सतत अडथळे येतात आणि काम शेवटच्या क्षणी बिघडतात. तिसरं कारण म्हणजे पितृदोष. आपल्या पूर्वजांची अपूर्ण इच्छा किंवा त्यांचं कर्म यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो आणि त्यामुळे लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टीला उशीर होतो. चौथं कारण वास्तुदोष. घरातील काही दिशांमध्ये दोष असतील, विशेषतः उत्तर किंवा ईशान्य दिशेत अडथळे असतील तर विवाहाला उशीर होऊ शकतो. आणि 5वं कारण म्हणजे स्वतःच्या कर्माची बाधा. काही वेळा नकळत आपण काही गोष्टी करतो रे आणि चुका करतो. चुकीच्या सवयीमुळे अडथळे येतात. पण मंडळींनो, या सगळ्या कारणांवर उपाय आहेत आणि ते उपाय जर श्रद्धेने केले तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. पहिला उपाय मी तुम्हाला सांगते, जो खूप सोपा आहे पण अत्यंत प्रभावी आहे. गुरुवार विवाह कलेश हा उपाय गुरुग्रहाला शांत करण्यासाठी केला जातो. गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घाला. नंतर एक तांब्याचा किंवा मातीचा कलश घ्या. त्यात शुद्ध पाणी घ्या. गंगाजल भरा. त्या कलशावर हळदी कुंकू लावा आणि त्यावर एक सुंदर फूल अर्पण करा. आता शांत बसून ओम गुरुवे नमः, ओम गुरुवे नमः हा मंत्र जप करा. मंत्र जप करताना मनामध्ये एकच भावना ठेवा, माझं लग्न लवकर जुळावं. हा उपाय सलग 7 गुरुवार करा आणि तुम्हाला हळूहळू फरक जाणवायला लागेल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. हा उपाय आहे मंगळ दोष निवारण. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी हा उपाय नक्की करावा. मंगळवारी एक मातीची घागर घ्या. त्यात पाणी भरा आणि देवासमोर ठेवा.
नंतर मंगळचंडिका स्तोत्र किंवा साधा मंगळमंत्र जपा. जप झाल्यानंतर ती घागर बाहेर नेऊन फोडा. हा उपाय करताना मनात नकारात्मकता बाहेर पडते आणि मंगळ दोष शांत होतो. अनेकांनी हा उपाय करून बघितला. लग्नातील सर्व अडथळे दूर झाले आणि त्यांचं लग्न जुळून आलं. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. तो आहे शुक्रवारी करायचा. शुक्रवार देवींची पूजा करा. मंडळींनो, हा उपाय विशेषतः मुलींसाठी आहे आणि हा खूप प्रभावी उपाय मानला जातो. प्रत्येक शुक्रवारी देवी पार्वतीला गजरा किंवा सुगंधी फूल अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा की मला योग्य साथीदार मिळू दे. शक्य असेल तर उमा महेश्वर स्तोत्र वाचा. फक्त देवीचं नामस्मरण करा. सलग 5 शुक्रवार हा उपाय केला तर तुमचा विवाह लवकर जुळून येईल. विवाहयोग मजबूत होतील. घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. हा उपाय मुलींनी आवर्जून करून पहा. बघा, तुम्हाला तुमच्या स्वप्नातील राजकुमार नक्की मिळेल. आता मी तुम्हाला चौथा उपाय सांगते. तो आपल्याला गुरुवारी करायचा. गुरुवारी हळदी स्नान हा उपाय करा. हळदीचं स्नान हा उपाय खूप प्रभावी आहे आणि खूप साधा पण आहे, पण ह्याचा परिणाम मात्र खूप मोठा आहे. गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा हळद किंवा थोडंसं केशर घाला. त्या पाण्याने स्नान करा. करताना मनात सकारात्मक विचार करा आणि स्वामी समर्थांचं नाम घ्या. त्यानंतर गाईला चणे आणि गूळ खायला द्या. त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून खायला द्या. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, जे पण काही दोष असतील ते हळूहळू कमी होतील आणि विवाहाचे योग जुळायला लागतील. 5वा आणि अत्यंत प्रभावी आणि छोटासा उपाय, पण खूप महत्त्वाचा उपाय आहे. वास्तू उपाय. आपल्या घरात बाहेर कडुलिंबाचं झाड असेल तर त्याला नियमित पाणी घाला. घरात शक्यतो काळ्या रंगाचे कपडे वापरणं टाळा, कारण नकारात्मक ऊर्जा यामुळे वाढते. घरात स्वच्छता ठेवा. देवघर नेहमी पवित्र ठेवा. त्यामुळे वातावरण सकारात्मक राहते आणि शुभ कार्ये लवकर घडतात. मंडळींनो, आपण बोलूया सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल. ती गोष्ट म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा. कारण शेवटी सगळं त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की भक्ताने श्रद्धा ठेवली तर मी त्यांच्यासाठी सर्व काही करतो. त्यामुळे रोज सकाळी किंवा मग सायंकाळी शांत बसून श्री गुरुदत्त, श्री गुरुदत्त, श्री स्वामी समर्थ असा जप करा. जर तुम्हाला शक्य असेल तर 11 माळी हा जप करा आणि जर नाही जमलं तर कमीत कमी 108 वेळा तरी जप नक्की करा. काही लोक लिखित नामजप देखील करतात. यामुळे तुमचं मन शांत होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. मी तुम्हाला एक छोटीशी आणि खरी गोष्ट सांगते. एक माझ्या ओळखीतलीच एक मुलगी होती. तिचं नाव होतं वैशाली. वय 32 वर्ष. तरी देखील तिचं लग्न काही जमत नव्हतं. घरच्यांना खूप चिंता होती. तिने सगळे उपाय करून पाहिले आणि शेवटी हा मी सांगितलेला उपाय केला. श्रद्धेने उपाय करायला सुरुवात केली. दर गुरुवारी कलश ठेवला. शुक्रवारी देवीची पूजा केली. रोज देवीला फुलं अर्पण केली. रोज श्री स्वामी समर्थ महाराजांचा ती नित्य नियमाने 11 माळी जप करत होती. स्वामी समर्थांचा तारक मंत्र वाचत होती आणि फक्त 3 महिन्यात तिच्यासाठी एक उत्तम चांगलं स्थळ आलं आणि तिचं लग्न ठरलं. आज ती खूप आनंदाने संसार करत आहे. ही गोष्ट सांगण्यामागे माझा एकच उद्देश आहे की जर श्रद्धा असेल तर बदल नक्की होतो. म्हणूनच मंडळींनो, कधीही निराश होऊ नका.
स्वतःवर आणि देवावर कायम विश्वास ठेवा. योग्य वेळ येते आणि त्या वेळेला सगळं काही सुंदर घडतं, आपल्या मनाप्रमाणे घडतं. फक्त तुमचे प्रयत्न काही सोडू नका, श्रद्धा सोडू नका. अजूनही एक छोटीशी गोष्ट सांगते, ती तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. शक्यतो माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही लाल, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे वापरा. हळदीचं दान करा. नेहमी सकारात्मक विचार ठेवा, कारण तुमची ऊर्जा तुमचं नशीब घडवते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ओळखीतल्या गरजू व्यक्तींना, तुम्हाला वाटत असेल खरंच ह्या मुलीला किंवा मुलाला ह्या व्हिडिओची गरज आहे, त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. शेवटी एवढंच म्हणेन, श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुम्हाला योग्य जीवनसाथी मिळो, तुमचं आयुष्य आनंदाने भरून जावो. आता मंडळींनो, व्हिडिओ संपण्याआधी मी तुम्हाला अजून एक अतिशय महत्त्वाचा भाग सांगणार आहे, जो अनेक लोक दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे शेवटचा भाग मन लावून ऐका, कारण हेच छोटे छोटे बदल तुमचं आयुष्य बदलू शकतात. आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त उपाय करून चालत नाही, तर मनाची अवस्था देखील खूप महत्त्वाची असते. अनेक वेळा आपण बाहेरून उपाय करतो, पण मनात भीती असते, माझं लग्न होईना, का होत नाही, आता खूप उशीर झाला आहे. अशा नकारात्मक विचारामुळेच आपलं आयुष्य आपणच खराब करत असतो. आपल्याच मार्गावर आपण अडथळे निर्माण करतो. त्यामुळे आजपासून एक नियम नक्की पाळा. मी दररोज स्वतःला सांगणार आहे की माझं लग्न योग्य वेळी, योग्य व्यक्तीसोबत नक्की होणार आहे. हा विश्वास तुमच्यात ताकद निर्माण करेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा. मैत्रिणींनो, आपण नेहमी इतरांसाठी जगतो, पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो, म्हणून तुम्हाला स्वतःला सुंदर समजा. तुमच्यात गुण आहेत हे मान्य करा. शेवटी एवढंच सांगेल, श्री स्वामी समर्थांच्या इच्छेप्रमाणे सगळं होत असतं. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.